नागपंचमी उत्सव हा कायद्याच्या कचाट्यात आहे. त्याबाबतीत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. त्याचीही माहिती लवकरच आपल्याला मिळेल. तुमच्या मनासारखी नागपंचमी साजरी होण्यासाठी नक्कीच प्रयत्न चालू आहेत. आपल्याला त्यात यश मिळेल अशी आशा आहे. उच्च न्यायालयाचे कठोर निर्देश असल्याने शिराळकरांनी संयम बाळगून हा उत्सव साजरा करावा असे आवाहन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले. शिराळा येथील तहसील कार्यालयात प्रशासनाच्या वतीने नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार श्यामला खोत पाटील, पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, नायब तहसीलदार राजेंद्र शीत, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साकेत पाटील, डॉक्टर नूतन गौरी कंसे टक्केकर आदी जण उपस्थित होते. आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, उत्सवाची सर्व माहिती मिळण्यासाठी तहसील कार्यालयात वॉर रूम तयार करा. महावितरणाने 28 ते 30 जुलैपर्यंत अखंडित वीज पुरवठा करावा. यामध्ये कुठे अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईला सामोरं जावं. आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने तातडीची सेवा द्यावी. नगर पंचायतीने औषध फवारणी, जागा वाटप, नागमंडळ फवारणी, टॉयलेट व्हॅन, अग्निशामक यंत्रणा याची व्यवस्था करावी. नागमंडळांनी कायद्याचं पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन म्हणाले, कोणताही अनुचित प्रकार प्रशासन सहन करणार नाही आणि केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणताही अनुचित प्रकार नागमंडळांनी करू नये. गौरव नाईकवाडी यांनी अचानक बैठकीत हजेरी लावली. आमदार सत्यजित देशमुख यांनी नागनाथ अण्णा नाईकवाडी महामंडळ तातडीने कार्यान्वित व्हावे यासाठी विधानसभेत लक्षवेधी भूमिका मांडली होती. त्यासाठी आमदार देशमुख यांचा सत्कार नाईकवाडी यांनी केलाय. वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन शक्तीपीठ शेती बचाव कृती समितीच्या वतीने बुधगाव येथे करण्यात आले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा महेश खराडे आणि उमेश देशमुख यांनी दिलाय. माणिकराव कोकाटे हे नेहमी वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याबाबतीत ते प्रसिद्ध असतानाच विधानसभा अधिवेशन सुरू असताना अधिवेशनात अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू होती. त्याच वेळी ते रमी खेळत असल्याचं निदर्शनास आले. याबाबतीत त्याची चूक कबूल करण्याचीही तयारी नाही. त्यामुळेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी महेश खराडे म्हणाले, यापूर्वीही त्यांनी अनेक विधाने वादग्रस्त केली आहेत. 1 रुपयात पीक विमा योजनेचा संदर्भ घेत आता भिकारीही 1 रुपया घेत नाही. आम्ही 1 रुपयात पीक विमा घेतो या विधानाने त्यांची शेतकऱ्यांविषयीचं तळमळ लक्षात येते. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पंचनाम्याविषयी बोलताना ढेकळाचा पंचनामा करायचा काय अशी बेताल विधाने करणाऱ्या कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू. उमेश देशमुख म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे. तो न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारू. त्याचा राजीनामा तात्काळ अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी केली. या आंदोलनात प्रवीण पाटील, अधिक पाटील, विक्रम पाटील, बाळासाहेब पाटील, दिनकर साळुंखे, अधिक पाटील, उमेश एडके, मनोहर पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले. आपल्याकडे नीतिमत्ता, नैतिक मूल्य आहे. त्यामुळे जनता आपल्याला साथ देईल. आपण संघर्ष करत राहू असं आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केलं आहे. सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यास उपस्थित राहून जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. यावेळी युवक जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, विधिमंडळात प्रश्नांची सोडवणूक होताना दिसत नाही. आपल्या भागात द्राक्ष, डाळिंब शेती अतिवृष्टीने नासली. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नाही, तरी कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी असं संबोधतात. मग शब्द मागे घेत सरकारला भिकारी संबोधलं, ते खरंच आहे का? सरकारने शिक्षकांचं अनुदान रखडवलं, कंत्राटदारांचे पैसे दिलेले नाहीत, बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. सर्वसामान्यांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. कोणीही मागणी न केलेला 86,000 कोटींचा शक्तीपीठ महामार्ग लोकांवर लादला जातोय. जोर जबरदस्ती जुलूम गरिबांवर करण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे. ठराविक लोकांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेतून पैसे काढण्याचा मार्ग हुडकलाय. सरकारवर 9.5 लाख कोटींचं कर्ज असल्याचं सांगितलं. यावेळी आमदार अरुण लाड, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, अनिता सगरे, बाबासाहेब मुळीक, मनोज शिंदे, बाबासाहेब पाटील, शरद लाड यांच्यासह सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, आजी माजी लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सांगली मध्यवर्ती बस स्थानकात सांगलीहून पंढरपूरकडे निघालेल्या बसवर एका तरुणाने दगडफेक केली आहे. या दगडफेकीत बसच्या प्रवासी काचा फुटून 4,000चं नुकसान झाले. सदरचा प्रकार हा आज मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी एसटी चालक मोहन कोंडीराम जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित मनोज शिवाजी राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.
चालक मोहन जाधव हे मंगळवारी सकाळी आटपाडी आगाराची बस घेऊन सांगली मध्यवर्ती बस स्थानकात आले होते। पुढे सांगली ते पंढरपूरला जाण्यासाठी त्यांनी बस फलाटावर लावली होती। सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास प्रवासी बसल्यानंतर ते बस घेऊन निघाले होते। यावेळी बस स्थानकाच्या गेटवर थांबलेल्या संशयित मनोज राठोड यांनी बसच्या चालक बाजूच्या प्रवासी खिडक्यांवर दगडफेक करायला सुरुवात केली। या दगडफेकीत एसटीच्या 3 काचा फुटून 4,000चे नुकसान झाले। यावेळी बस स्थानकातील नागरिकांनी संशयित राठोड याला पकडलं। सदरची बाब निदर्शनास येता चालक जाधव यांनी बस थांबवली। या दगडफेकीत सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही। घटनेची माहिती मिळताच संशयित राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणी चालक जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। जत शहरातील बाजार समितीच्या दुकान गाळ्यांपैकी एका गाळ्यातील आदित्य मशिनरी या दुकानाला रात्री अचानक आग लागून सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचं मोठं नुकसान झालंय। जत विजापूर मुख्य रस्त्यालगत बाजार समितीने उभारलेल्या गाळा क्रमांक 43 मध्ये विश्वेश्वर दत्तात्रय लिंगाडे यांचे आदित्य मशिनरी नावाचं दुकान आहे। रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास दुकानातून धूर निघताना दिसताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ जत नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाला याबाबत माहिती दिली। घटनेनंतर काही मिनिटातच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं। स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व मशिनरी साहित्य जळून खाक झालं होतं। या आगीत विद्युत मोटारी, सबमर्सिबल पंप, केबल्स आदी महत्त्वाचं साहित्य भस्मसात झालं असून अंदाजे 5 ते 6 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर आलाय। गणपती बाप्पाचं आगमन व विसर्जन मार्गावरील असलेल्या मुख्य रस्त्यांवर असलेले खड्डे तातडीने बुजवावेत व एक परवाने व इतर बाबींसाठी प्रभागनिहाय एक खिडकी सुरू करण्याच्या सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी बैठकीत दिल्या। गणेशोत्सवासंदर्भात महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह खाते प्रमुख उपस्थित होते। आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे, त्यासाठी आवश्यक ती तयारी प्रशासनाने सुरू केली आहे। गणेश आगमन आणि गणेश विसर्जन याबाबत सर्व तयारी करण्यात येते। नदी, कृत्रिम कुंड, शेततळे, विहिरींमध्ये गणेश विसर्जनाबाबत नियोजन करण्यात येते। प्रभाग समिती निहाय हे नियोजन करण्यात येणार आहे, याची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। याशिवाय कृष्णाघाट, सांगली व मिरजेत देखील विसर्जनासाठी आवश्यक ती व्यवस्था केली जाणार आहे। तर गणेश आगमन व विसर्जन मार्गावरील रस्ते याबाबत शहर अभियंत्यांनी पाहणी करून अहवाल सादर करावा व हे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त गांधी यांनी दिल्या। यावेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, सचिन सागावकर, सहदेव कावडे, डॉक्टर वैभव पाटील, नगररचनाकार वैभव वाघमारे, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। विजेच्या उपकरणांवर काम करताना सुरक्षितता व साक्षरता बाळगणं गरजेचं आहे, कारण वीज ही चुकीला माफी देत नाही। मात्र आजही अनेक ग्राहक वीज सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेत नसल्याने गेल्या 15 महिन्यात कोल्हापूर परिमंडलात ग्राहकांच्या आवारात परिसरात 123 अपघात झालेत। यामध्ये 75 नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 48 ग्राहक जखमी झालेत। अशा प्राणांतिक अपघातात संबंधित कुटुंबाची न भरून येणारी हानी होत असल्याने विजेबाबत ग्राहकांनी त्यांच्या घरात, परिसरात, शेतात काम करताना योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणाने केले आहे। वीज अपघात कमी होण्याकरिता महावितरण हे नेहमीच प्रयत्नशील आहे। याकरिता 1 ते 6 जून या कालावधीत राज्यभरात सुरक्षा सप्ताहाचं आयोजन केलं जातं। तसेच नियमितपणे वीज यंत्रणेची देखभाल, दुरुस्तीची कामे आणि जनजागृतीही केली जाते। याचाच परिणाम म्हणून महावितरण यंत्रणेवरील अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। मात्र ग्राहक त्यांच्या घरात आणि शेतात काम करताना, बांधकाम करताना, घरातील व शेतातील पाण्याची मोटार हाताळताना, बांधकामावर पाणी मारताना, कडवाकुटीवर काम करताना तसेच इत्यादी कामे करताना वीज सुरक्षेची काळजी घेत नसल्याने गेल्या 15 महिन्यात 75 नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 70 जनावरे दगावलीत। सांगली जिल्ह्यात वीज उतरलेल्या जोडणी आणि उपकरणांमुळे 16, वीज चोरी आणि अनधिकृत जोडणीमुळे 4, खराब उपकरणांमुळे 9 आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने 1 अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय। मराठा नेते मनोज जरांगे हे मुंबईत 29 जुलै रोजी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत। त्यामध्ये सहभागासाठी सांगली जिल्ह्यातून 5,000हून अधिक मराठा बांधव जाणार असल्याची माहिती मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिली आहे। सांगलीत संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रणधीर कदम, प्रभाकर कुरळपकर, सर्जेराव पाटील, भाऊसाहेब यादव, अमोल जाधव, गोपाळ पाटील, गजानन पाटील, पंडित पाटील, सतीश पाटील, अनमोल पाटील, सुधीर चव्हाण, PR पाटील, रामचंद्र साळुंखे आदी जण उपस्थित होते।
यावेळी बोलताना साळुंखे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा हा निर्णायक लढा आहे. सत्ताधारी भाजपाने आरक्षणाच्या नावावर मराठ्यांना आजवर झुलवतच ठेवलंय. मराठ्यांविरोधात बोलण्यासाठी लोक पाळलेत. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचा बिहार केलाय. दलित आणि मुस्लिम विरोधी कायदे करत समाजात दहशत आणि फूट माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भविष्यात मराठा समाजालाही अशा संकटाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे वेळीच सावध राहायला हवं. राजकारणाच्या मागे लागून मराठा तरुणांचे न भरून येणारं नुकसान आजवर झालंय. त्यामुळे मराठ्यांनी आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला हवं. स्वतःचे व्यवसाय सुरू करून आर्थिक पाया भक्कम करावा. त्यानंतरच राजकारणात लक्ष घालावं. नेत्यांच्या मागे लागून घरादाराची राख रांगोळी करू नका. मात्र मराठा नेते मनोज जरांगे अशा कारस्थानांना पुरून उरले. त्यांना ताकद देणं ही प्रत्येक मराठ्याची जबाबदारी आहे. म्हणूनच मुंबईला मोठ्या संख्येने मराठा बांधव जाणार आहेत. आरक्षणासाठीचा हा लढा आर या पार असाच असेल. आपल्या हक्काचे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे फिरणार नाही, असंही ते म्हणाले. महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी नागरिक तक्रार व निवारण उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी शहर विकासासाठी सूचना द्याव्यात आणि सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केले. आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मनपा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या तात्काळ निराकरण करण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील नागरिक संवाद आयोजित करण्यात येत आहे. दर मंगळवारी या दिवशी महापालिकेच्या मुख्यालयात तर उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग समिती स्तरावर दर गुरुवारी नागरिक संवाद आयोजित करण्यात येतोय. याचा मुख्य उद्देश नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ उपाययोजना करता यावी, प्रशासन आणि नागरिकांमध्ये सुसंवाद होऊन तक्रार निवारण करणं हा आहे. नागरिकांशी संवाद हा दैनंदिन अडचणी आणि समस्या कमी करण्यासाठी उपयोगी पडतात. नागरिकांनी शहर विकासासाठी सूचना आणि सहभाग नोंदवावा. तसे झाल्यास नागरिकांच्या सहकार्याने चांगली कामे करता येतील, असं मत आयुक्त सत्यम गांधी यांनी व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, राहुल रोकडे, उपायुक्त निखिल जाधव आदी जण उपस्थित होते.